नमस्कार, जय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। आज एक महत्त्वाचा कार्यक्रम खरं तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। मोबाईल हातामध्ये आल्यानंतर मुलं, तरुण आणि पालक यांच्यामधला संवादच खुंटलेला आहे। मुलं, तरुणाई गेमच्या विळख्यामध्ये सापडतात। तासनतास मुलं गेम्स खेळत असतात। पालकही मुलं शांत बसतात, त्यामुळे मुलांच्या हातामध्ये मोबाईल देऊन टाकतात। आता ब्लू व्हेल गेम नंतर पुन्हा पबजी गेम मुलांसाठी धोक्याचा ठरतोय आणि त्यामुळे पालकांसमोर पुन्हा एकदा एक आव्हान निर्माण झालंय। एकूणच पबजी गेम सारख्या गेमच्या आहारी गेलेली मुलं, त्यामुळे मुलांशी पुन्हा संवाद कसा साधायचा, काय आहेत आव्हानं, याविषयी चर्चा आज आपण करणार आहोत पबजी जीवाशी खेळ या विशेष कार्यक्रमात। आणि आपल्या या खास चर्चेमध्ये सहभागी होतात हेल्थ स्प्रिंग हॉस्पिटलचे मानसोपचार तज्ञ डॉक्टर सागर मुंद्रा। डॉक्टर, तुमचं मनापासून स्वागत। आणि आपले दुसरे पाहुणे आहेत अभिज्ञा अकादमीच्या समुपदेशक माया भटकर। नमस्कार मायाजी, तुमचंही कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत। तर पहिला प्रश्न खरं तर मला तुम्हाला विचारायचा आहे डॉक्टर, खूप मोठ्या समस्या आता या निर्माण होऊ लागलेल्या आहेत। अगदी सुरुवातीला हे फार छोटं फॅड वाटत होतं, मुलं शांत बसतात म्हणून पालक मुलांना मोबाईल द्यायला लागले। अगदी घास भरवताना सुद्धा आपण हल्ली पाहतो की मुलांच्या हातामध्ये मोबाईल दिला जातो, का तर तो पटकन जेवतो। पण ह्याचा आता परिणाम असा होतोय की मुलं तासनतास हातामध्ये मोबाईल घेऊन बसतात, मग अभ्यासही त्यांना नकोसा असतो किंवा कुणाशी बोलणंही नको असतं। इतकं त्यांना म्हणजे आलेला माणूसही त्यांना घरामध्ये दिसत नाही, अशी परिस्थिती आहे। पण ह्याचे दुष्परिणाम आता मोठ्या प्रमाणात दिसायला लागलेले आहेत। तर तुम्ही अशा केसेस पाहिल्यात का? हो, नक्की पाहिलं। अगोदरच्या काळात असं होतं की जर तुमचा मुलगा किंवा मुलगी पबला जास्ती जात असेल तर तुम्ही त्रस्त व्हायचे। आता पबजीला जास्ती खेळतोय तर त्रस्त होतात। पबला जाण्याची गरज आता उरलेली नाहीये। पबजीच नव्हे किंवा दुसरे ऑनलाईन गेम्स नव्हे तर पूर्णच जो एक ऑनलाईन मीडियमचा एक माध्यम जो तयार झालेला आहे, जो खूप जास्ती एंगेजिंग एका प्रकारे आहे। सुरुवातीला वाटलं होतं की हे खूप चांगली गोष्ट आहे, याच्यामधून भरपूर फायदा होणार आहे। पण जेव्हा ऑनलाईन गेम्स मुलं खूप जास्ती खेळतायत, जे आज आपण बघतोय, त्याच्यामुळे त्रास असा होतोय की दुसऱ्या कुठल्याही गोष्टीकडे त्यांचा लक्ष राहत नाही। असे भरपूर केसेस आम्ही बघतो। कालच मी एक अशी केस बघितली, त्याच्यात 10वी परीक्षासाठी आता जो बसणारा एक मुलगा आहे, तो मागच्या 4 महिन्यापासून रात्री झोपत नाही। सकाळी 5 वाजता झोपतो, मग दुपारी 3 वाजता उठतो। पूर्ण त्याची जी जीवनशैली आहे ते पूर्ण प्रकारे बदललेली आहे। आणि रात्रभर काय करतो तर अभ्यास वगैरे न करता तो पबजी खेळत असतो, त्याच्या मित्रांसोबत खेळत असतो, ओळखी व्यक्ती इव्हन अनोळखी व्यक्तींसोबत तो खेळत असतो। त्याच्यामुळे त्याच्या झोपेचा हेळसांड झालेला आहे। दुसरी गोष्टमुळे जेव्हा त्याच्यामुळे जरी तो अभ्यास करत असेल दुपारच्या वेळेला, त्याचा जो एक कॉन्सन्ट्रेशन लेवल असतो, एकाग्र चित्त राहण्याची जी एक क्षमता असते, ती पण कुठे ना कुठे त्याची कमी झालेली होती। त्यामुळे त्यांनी तेही सांगितलं की मी 3-4 तास जरी अभ्यासाला बसलो तर अर्ध्या तासा इतकाही अभ्यास माझा होत नाही। तर मी तर रात्री खेळतो फक्त गेम, दुपारी तर मी अभ्यास करतो। आई वडिलांशी या गोष्टीवर त्याचे भांडणं होत आहेत की मी तर अभ्यास करतोय, असं नाही की अभ्यास करत नाही, पण त्याची जी प्रोडक्टिव्हिटी असते किंवा त्याच्यामधून जे एक यश भेटलं पाहिजे, जे एक फळ भेटलं पाहिजे, ते का भेटत नाहीये? कारण तुमचा मेंदू थकलेला आहे। मेंदू कशामुळे थकलेला? कारण तुम्ही रात्री झोपलेले नाही। झोपलेले का नाही? कारण तुम्ही हा एक गेम खेळतायत, ज्याचं मी मुळात म्हणले डिझायनिंगच असं केलेलं आहे की जर तुमचं मन थोडंही अस्थिर असेल, हे बघा, स्थिर मनाच्या व्यक्तीला तुम्ही पबजी नाही काही करत त्याला फरक पडत नाही, पण जर थोडंही अस्थिर असेल तर त्याचं डिझायनिंगच असं केलेलं आहे की तुम्ही त्याचे एका प्रकारे आहारी जाणार, अधीन होणार, व्यसनी होणार। तर हे कालची केस झाली। अजून 15 दिवसा अगोदर एक माझ्याकडे इंजिनियर आला होता, जो वर्क फ्रॉम होमची त्यांच्या कॉर्पोरेटमध्ये पद्धत होती। तर तो वर्क फ्रॉम होम या स्टेजवरून एका स्टेजला असं पोहोचला होता की तो फक्त सकाळ ते संध्याकाळ फक्त पबजी आणि दुसरे ऑनलाईन गेम्स खेळायचा। अशी परिस्थिती झाली की तो त्याचा कुठलेही डेडलाईन जे असतात कामाचे ते पूर्ण करू शकत नव्हता। कुठल्याही प्रकारचे दुसरे जे ऍक्टिव्हिटीज असतात, म्हणजे आंघोळ करणे, जेवण करणे, घरच्यांशी बोलणे, हे पण त्याचं सगळं कॉम्प्रोमाइज झालं होतं। मित्रांचे फोन यायला लागले की अरे बाबा तू ऑफिसला येत नाहीये, तुझा काम कुठेतरी बॅकस्टेजला चालला आहे, पुल अप युअर स्लीव्स, काहीतरी तू कर याबद्दल। तर तो त्यांचे फोनही घ्यायला तयार नव्हता। आणि शेवटी जेव्हा तो माझ्याकडे आला तेव्हा त्याला जॉबवरून शो कॉज नोटीस आली होती की तुम्ही काय कारणामुळे तुमचं इतकं कामावर परिणाम झालेला, परफॉर्मन्स कमी झालेला आहे। तर हे आपण टीनेजर्स मध्ये नक्कीच जास्ती प्रमाण याचं आहे, किशोरवयीन मुलीत, पण कोणीच याच्यामधून सुटलेला नाहीये। तर हे तर 25 ते 30 वर्षाचा चांगला मॅच्युअर बुद्धीचा हुशार इंजिनियर होता।
तर असे केसेस आम्ही डेली या केसेस तरुणांमध्ये आपण आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही शालेय मुलांना देखील समुपदेशन करतात, तर शालेय मुलांना देखील असे प्रॉब्लेम्स येतात का आणि कशा प्रकारच्या केसेस तुम्ही पाहिलात? नक्कीच शालेय मुलांच्या मध्ये सुद्धा हा प्रश्न निर्माण झालेलाच आहे, कारण पालकांनी आता मगाशी जसं सरांनी सांगितलं त्याच पद्धतीने हा प्रश्न वाढत चाललाय. मुळात मोबाईल आणि इंटरनेट हा इतका आपला जगण्याचा भाग होऊन गेलाय आणि ते आपण विकतचं दुखणं घेतलंय. ते वापरायचं कसं ही शिस्त आपण आपल्या कुटुंबाला लावलेली नाही आणि वैयक्तिकरित्या आपण स्वतःलाही त्याचं भान देत नाही. त्यामुळे जगण्याचं माणूस म्हणून जगण्याचं भानच मुलं हरपून बसले. त्या वयामध्ये त्या ज्या गोष्टी करायला हव्या, शालेय विद्यार्थ्यांनी खेळलं पाहिजे, त्यांची दमछाक झाली पाहिजे, घाम गेला पाहिजे, त्यांनी मैदानावर उतरलं पाहिजे. आणि आता मैदानं राहिलेली नाहीत, पण जो काही आपण ज्या परिसरात जातो त्या परिसराचा आपल्याला आनंद घेता यायला हवा. पण त्या पद्धतीने वावरणं, त्या पद्धतीने बोलणं, एकमेकांशी संवाद साधणं, या सगळ्या गोष्टी मागे पडत चालल्यात. आणि आपण मुलांकडून अपेक्षा करतो की मुलांनी आदर्शवाद वागलं पाहिजे, मुलांनी समजून घ्यायला हवं. पण ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण त्यांच्याकडे तसे अनुभवही देत नाहीत आणि आपण अंधानुकरण करतोय. त्या अंधानुकरणाच्या वाटेवरती आपण इतक्या सरळ सोटपणे चाललोय की आपलं मूल माणूस म्हणून कसं घडतंय, विकसित होतं, याकडे आपलं सगळ्यांचं दुर्लक्ष होतंय. पालक म्हणून जसं प्रत्येकाचं होतं तसं समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचं पण आपण त्यात सगळे सहभागी आहोत. तर हे आपल्याला भान येणं गरजेचं आहे की आपण कोणत्या माध्यमाचा वापर करतो आणि आपण माणूस म्हणून पुन्हा म्हणजे आपण आधुनिकतेच्या पावल्यावरती आपण पाऊल टाकत पुढे पुढे चाललोय, पण माणूस म्हणून आपण पुन्हा मागे येतोय. आपला भावनांक जो आहे त्या भावनांकाचा आपण IQ टेस्ट काढतो, पण भावनांकाचं काय ह्याचा विचार आपण करत नाही. तर माणूस म्हटलं की त्या भावना महत्वाच्या आहेत. आणि हे जे सगळे अशा पद्धतीचे गेम्स दर 6 महिन्यात नवीन येणार आणि आपण नवीन नवीन त्या पद्धतीने चर्चा करणार, पण ते माध्यम कसं वापरायचं आणि ते किती गरजेचं आहे. कारण जसं आपण इतर सगळ्या भौतिक गरजांना महत्व देतो तसं मोबाईल हा आता आपला प्रतिष्ठेचा विषय झालाय. तो मोठ्या माणसांचा आहे आणि लहान मुलांचा आहे. पालक सुद्धा अभिमानाने सांगतात की माझा मुलगा गेम खेळतो किंवा मोबाईल इझिली ऑपरेट करतो, म्हणजे माझा छोटा मुलगा इझिली मोबाईल ऑपरेट करतो, हे पालकांना अभिमानाचं वाटायला लागलेलं आहे. कारण आत्ताचं मूल आहे हे DNA पेशी, माहितीचे पेशी घेऊन जन्माला येते. त्याला तंत्रज्ञान वापरणं ही कठीण गोष्ट नाहीच आहे, पण ते कशा पद्धतीने वापरतं आणि किती वेळ वापरतं आणि काय करतं याच्याकडे जर आपल्या पालक म्हणून लक्ष नसेल तर आपलं मूल इतर दृष्टीने विकसित होणारच नाही. आणि आत्ताचे प्रश्न जे निर्माण होणार आहे ते तुम्ही टेक्नॉलॉजी वापरता त्या पलीकडे ते भावनांचे प्रश्न होणार आहे. कारण मूल आई बाबांशी कशा पद्धतीने बोलतंय, ते कसं रिॲक्ट होतंय, ते कशा पद्धतीने त्याला समजून घेतं आई बाबांना. कारण आज आपण प्रतिष्ठेचा विषय करतो की माझ्याकडे 50,000चा मोबाईल आहे तर माझ्या मुलाला पण मला देता आला पाहिजे, तो मी देतोय. अगदी सोसायटीमध्ये देखील मुलांमध्ये हीच चर्चा आहेच. कारण माझ्या मित्राकडे ह्या कंपनीचा मोबाईल तर माझ्याकडे तो असला पाहिजे आणि पालक त्या गरजा पुरवतायत. पण आपलं मूल त्या माध्यमाच्या द्वारे काय करतंय, किती वेळ ते वापरतंय, ते माणूस म्हणून काय कोणकोणत्या गोष्टी करतंय. म्हणजे साध्या गोष्टी आहेत की आपण टेक्निक शिकवण्यासाठी आपण मुलांना वेगवेगळ्या कॅम्प्सना पाठवतो, पण घर हे मुलाचं सगळ्यात मोठं व्यवस्थापन अशी गोष्ट आहे की तिथे त्याला चांगल्या प्रकारचं अनुभव मिळू शकतात. घरामध्ये तुम्ही व्यवस्थापन शिकू शकता, घरामध्ये तुम्ही टाइम मॅनेजमेंट शिकू शकता. कारण मुलांना काम नावाची गोष्ट दिली जात नाही. सकाळी उठल्यापासून तुम्हाला तुमच्या गोष्टी, घरातल्या गोष्टी करत करत शाळा आणि कॉलेज शिकलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, स्वतःला इम्प्रूव्ह केलं पाहिजे. पण आज आपण मूल्य शिक्षणाच्या नावाखाली ते फक्त 20 मार्कांसाठी शिकतो, पण घरातनं जे अनुभव दिले पाहिजे ते अनुभव दिले जात नाहीत. मोबाईल जितका महत्वाचा तितका हे सुद्धा आपल्याला महत्वाचं असलं पाहिजे. मोबाईलात आपण काढून टाकू शकत नाही कारण तो आपला जगण्याचा अविभाज्य भाग झालाय, पण तो आपल्यापेक्षा मोठा होता कामा नये. हे भान आपण आपल्या मुलांना द्यायला हवं. ते भान आपण जोपर्यंत आपल्या मुलांना देणार नाही आणि जाणीवपूर्वक देणार नाही तोपर्यंत हे दर 6 महिन्याला नवीन प्रश्न येणार आणि आपली मुलं आपल्या फायद्यासाठी आलेली आहे आणि तिचे जर दुष्परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतील तर आपण पुन्हा सोयीचं माध्यम आहे, ते संवादाचं माध्यम आहे, ते सोयीचं माध्यम आहे, ते जग जवळ आणणारं माध्यम आहे. ते जर आपल्या एकमेकांना तोडत असेल, एकमेकांपासून दूर नेत असेल तर आपल्याला जाणीवपूर्वक त्यासाठी काम करणं गरजेचं आणि ते रूट लेवल पासून करणं गरजेचं. आणि मुळात पालकांमधला आणि मुलांमधला संवाद खरं तर वाढणं गरजेचं आहे. डॉक्टर, कसं वाटतं तुम्हाला की जेव्हा एखादा आई वडील आपल्या मुलांना डॉक्टरकडे घेऊन येतात, मुळात पालकांना डॉक्टरकडे मुलाला घेऊन यायची वेळच काय येते, हाच तर खरा प्रश्न आहे. जसं मॅडम म्हटले, भान किंवा जाणीव ही जी गोष्ट आहे ना, हे मुलांनाच नव्हे तर पालकांनाही नाहीये. पूर्ण प्रकारे आपण त्यांनाही त्यासाठी कसूरवार किंवा ब्लेम देऊ शकत नाही, कारण ते पण रात्रंदिवस काम करतायत. पण पालकांना आजची गरज, आजची परिस्थिती बघून हे निर्धारित करायलाच लागेल की आपल्याला मुलाला कमीत कमी रोजचं 1 ते 1.5 तास द्यायचंय म्हणजे द्यायचंय, मग काही हो. दुसरी गोष्ट, मुलांमध्ये एक प्रवृत्ती असते की ते जे बघतात त्याचं अनुकरण करून ते शिकतात. तर जर तुम्ही मुलाला म्हटलं की तू गेम खेळू नको, ते ऐकणार नाही. जर तुम्ही स्वतः मोबाईल फोन खेळत नसाल ना तर तो ऐकणार. ते जे बघणार त्याचं अनुकरण करणार. तुम्ही जे सांगणार ते आज्ञा फॉलो ते करणार नाही. हे खूप मोठा फरक आहे जे पालकांना कळत नाही की आपण सांगितलेलं तो का ऐकत नाहीये, कारण तो तसा शिकत नाही.
मुलांची शिकण्याची पद्धत असते, जे दिसतंय ते अनुकरण करणे. त्यामुळे आपण परत पबजीचा जर विचार केला तर त्याच्यात खूप हिंसात्मक प्रवृत्तींना एका प्रकारे मी म्हणेल वाव दिलेला आहे, प्रोत्साहन दिलेलं आहे. तर मुलांना, कवळ्या मनाला जर तुम्ही रात्रंदिवस असं गेम खेळणार आणि ते हिंसात्मक गेम तुम्ही खेळणार आहात तर तुम्हाला वाटेल हिंसा म्हणजे काही मोठी गोष्ट नाहीये. बरोबर. असंच ते AK-47 त्यांना तिथे गेम मध्ये भेटते तर त्यांना वाटतं हे नॉर्मल आयुष्याचा भाग आहे. आता हे व्हर्च्युअल वर्ल्ड आहे आणि हे वास्तविक जीवन नाहीये. हा जो भान आहे ना, हा मुलांना राहणं खूप अवघड आहे, कारण ते 1, 2, 3, 4 वर्षाचे जेव्हा आहेत तेव्हापासून त्यांना ही गोष्ट दिली जाते. प्रश्नच नाही. बरोबर. आपल्या जनरेशनला माहिती आहे की आपण जरी पबजी खेळतोय तर आपल्याला कुठेतरी जाणीव असते आपल्या मेंदूतल्या एका कोपऱ्यात की हे सगळं वास्तविक नाहीये, हे सगळं खरं नाहीये, हे सगळं फॅन्टसीचा भाग आहे. कारण आपला मेंदू ऑलरेडी तयार झालेला आहे 20, 25, 30 वर्ष. पण आजचा जो मुलगा आहे, जर तुम्ही 2 वर्षापासून त्याला मोबाईल फोन देणार आहे आणि त्याच्यात तो हे सगळं करणार आहे तर त्याला वाटेल हे सगळं नॉर्मलच आहे. बरोबर. कारण त्यांनी नॉर्मल बघितलेलंच नाहीये. बरोबर आहे. हे खूप महत्वाचं आहे. पालकांनी सगळ्यात अगोदर याची जाणीव करून घ्यावी मुलांसमोर स्वतःचा. आणि मुलांच्या या सवयी सोडवण्यासाठी, खरोखर सोडवण्यासाठी, कारण त्या लागलेल्या आहेत, आता जन्माला आलेल्या 6 महिन्याच्या मुलापासून सगळ्यांना लागलेल्या आहेत, त्या सवयी सोडवण्यासाठी आपण काय करायला हवं हे मला तुमच्या दोघांकडून जाणून घ्यायचे. मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर, या कार्यक्रमामध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, लगेचच परततोय. पबजी जीवाशी खेळ या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर, ब्रेकवर जाण्याआधी मी तुमच्या दोघांबरोबरही चर्चा केली आणि कितीतरी समस्या आज आपल्या तरुण पिढीला आणि येणाऱ्या नवीन पिढीला निर्माण होणार आहेत, कारण आपण या गेम्सच्या आणि एकूणच सोशल मीडियाच्या, नवीन येणाऱ्या तंत्रज्ञानाच्या आहारी जायला लागलो आणि कुठेतरी याला कुटुंब कारणीभूत ठरतात हे अगदी स्पष्ट होत आहे. म्हणजे पालक करिअरच्या मागे लागले, न्यूक्लिअर फॅमिली आल्या आणि मोठी कुटुंब छोटी होत गेली आणि त्यामुळे पालकांमधला आणि मुलांमधला संवाद संपत गेला. तर संवाद हाच खरं तर एक धागा आहे मुलांना आणि पालकांना जोडणारा. त्यामुळे त्यासाठी आपण काय करायला हवं, काय वाटतं तुम्हाला? तुम्ही आता जे म्हणाला ते खरंच खूप छान म्हणालात, कारण संवाद हाच माणसाला धरून ठेवतो. बरोबर. आणि माणूस म्हटला की पहिला प्रथम येणार त्या भावना येणार, त्याच्या मनामध्ये प्रेम निर्माण असणार, त्याला प्रेमाची गरज असते, त्याला राग येतो, त्याला चीड येते, तो चिंतातूर असतो. प्रत्येक गोष्ट बघितल्यानंतर त्याला जे काय वाटतं तो त्याच्या भावनेतनं व्यक्त करत असतो. त्या भावना समजून घेणं आणि त्या अर्थानुसार वागणं, प्रतिसाद देणं, ही जी माणूस म्हणून आपली जी प्रक्रिया आहे जगण्याची, ती प्रक्रिया आपण मुलांना समजून घेणं गरजेचं आहे. पण आजकाल कसं झालं की आपलंच मूल सांभाळायला आपल्याकडे वेळ नाही म्हणून आपण दुसऱ्यांच्या ताब्यात देतो. आणि कुटुंब लहान झाल्यामुळे आपल्या घरामध्ये आत्या नाही, मामा नाही, आजोबाजी नाही, त्यामुळे मुलं दुसऱ्यांच्या ताब्यात जातात. मग ती ज्या पद्धतीने शिकतील आणि ती शिकावीत म्हणून आपण हा मोबाईल दिलेला आहे. पण त्याच्या पलीकडे आपलं आपण जे म्हणतो क्वालिटी टाइम जो असतो तो तुम्ही अर्धा तास द्या, 1 तास द्या. मुलांशी बोलत राहिलं, आई बाबा काय करतात, आई बाबांचा वास्तव, आई बाबांचा आर्थिक वास्तव, आई बाबांचा कामाचं स्वरूप, या सगळ्या गोष्टी जर मुलांना पहिल्यापासून समजावून दिल्या आणि तो त्यांच्या जगण्याचा भाग केला तर मुलं सुद्धा त्या वेळापत्रकानुसार स्वतःला ऍडजस्ट करतात. ती समरस होतात त्या गोष्टी. त्यांनाही कळतं की आईकडे किती वेळ आहे, बाबाकडे किती वेळ आहे, मला विद्यार्थी म्हणून काय करायचंय, हा घराचा ज्या वेळेला भाग येतो. आणि मुलांना मी मगाशी म्हटलं की मुलांना तुम्ही कामात गुंतून घेतलं पाहिजे. मुलांच्या हाताला आणि मेंदूला काम असेल तर मुलं ह्या सगळ्या गोष्टीत गुंतत नाहीत. मुलांना आपण सगळं रेडीमेड देतो, त्यांना तिथेच आपण पहिल्यांदा वस्तू बनवतो, त्यांच्या गरजेच्या गोष्टी, त्यांना भूक नसेल तर त्यांच्या पुढ्यात आणून ठेवतो, कारण मला वेळ नाही, मी माझ्या वेळेनुसार सगळं पुढ्यात आणून ठेवणार किंवा मी फोनवर सांगणार या डब्यात या गोष्टी ठेवल्या. तर त्याच्या पलीकडे ते त्यांना करू देत ना, त्यांना घेऊ देत, त्यांना कळेल की घर काय असतं, जगणं काय असतं, नाते समजून घेणं म्हणजे काय असतं. या गोष्टी मुलांना समजावून देणं आणि त्याच्या जबाबदाऱ्या टाकणं गरजेचं. आज आपण मुलांवरती जबाबदारीच देत नाही, त्यामुळे मुलांना निर्णय घेता येत नाही. म्हणून आपण ज्या वेळेला असं गेम्स खेळतो त्यावेळेला आपण कोणाला जरी समोरच्याला मारतोय, त्याला यातना होतील, वेदना होतील, ते जरी एक आभासी किंवा असं जग असलं तरी सुद्धा तीच क्रिया आपण करतोय, मेंदूने करतोय, करण्याची पण एक आहेच आहे, व्यक्ती करण्याचीच आहे. त्यामुळे तो खेळल्यानंतर आपण एखाद्या जिवंत माणसावर सुद्धा आपण त्याच पद्धतीने रिॲक्ट होतो. हे भान मुलांना राहिलं नाही. म्हणून आपण जाणीवपूर्वक मुलांना मूल म्हणून वाढवलं पाहिजे. त्याचा मेंदू काय काम करतो, त्याच्या जगण्याच्या गरजा काय आहेत, त्याच्या वयानुसार त्याच्यामध्ये कोणते बदल होतात, ह्या गोष्टी समजून घेऊन आपण टप्प्याटप्प्यांवरती मुलांशी बोलत राहिलो, समजावून देत राहिलो, एक वाचनाची चांगली सवय लावली तर खूप चांगले बदल होऊ शकतात. मुलांना जर सांगितलं की हे माध्यम संवादाचं माध्यम आहे आणि आई बाबा प्रमाणात वापरत असेल तर मूल सुद्धा प्रमाणात वागतं. आणि अशी कितीतरी कुटुंब आहेत की ज्यांची मुलं अतिशय जाणीवपूर्वक जगतात आणि ती वेगळ्या कारण
जे निसर्गाने आपल्याकडे निसर्गदत्त दिली ज्या क्षमता दिल्यात ना त्याचा वापर हल्ली मुलं करतच नाहीत. त्यांना त्यांच्या क्षमतांचा पत्ताच नाही. तो पत्ता लागून देणं, त्या मार्गावरती मुलांना नेणं गरजेचं आहे. निश्चितच. आणि याच्यासाठी खूप उपाययोजना आपल्याला करू शकतो आपण सामाजिक पातळीवरती. निश्चितच. आणि डॉक्टर, अशा केसेस जेव्हा समोर येतात तेव्हा मी म्हटल्याप्रमाणे संवाद हा अतिशय महत्त्वाचा असतो. तुम्हाला जेव्हा अशा केसेस समोर येतात तेव्हा काय दिसतं? त्या फॅमिलीमध्ये खरोखरच संवाद असतो का, किंवा ते पालक कशा प्रकारे मुलांना ट्रीट करत असतात? वादाचं नंबर 1 कारण आहे संवाद नसणे. तर पालकांमध्ये आणि मुलांमध्ये वाद का होतात? कारण संवाद कमी असतो किंवा वेळच नसतोच किंवा त्यांच्या अपेक्षाही वेगळ्या असतात. मुलाचं करिअर खूप महत्वाचं वाटतं त्यांना, मुलगा किती मार्क आणतो ते खूप महत्वाचं वाटतं. मुलाला मुलासारखं न वागता मुलाला एका तरुण किंवा मॅच्युअर पर्सन सारखं ते वागवण्याचा प्रयत्न करतात. तर हे खूप ठिकाणी पालकांचं चुकतं. असं नाही की प्रत्येक वेळेस दुर्लक्ष आहे. दुसरं पण टोक आहे त्याला की अति त्यांच्या मागे असणे, म्हणजे ओव्हर प्रोटेक्शनचाही भाग काही पालकांकडून आहे. जसं मॅडम म्हणतायत की नॅचरली किंवा नैसर्गिक पद्धतीने त्यांना जे आपण वाढवलं पाहिजे ते होत नाही. आता सोपं उदाहरण देतो, स्कूल्समध्ये पण आता तुम्हाला जर लिहायला शिकायचं असेल तर तुम्हाला 4 बोटं 1 थंब वापरायला लागतं. आता तेही स्क्रीनला तुम्ही करताय, म्हणजे तुम्ही टाईप करताय, तर तुमचे जे 5 बोटं आहेत जे देवाने दिले त्याचं काय काम राहिलेलं नाही. दुसरी गोष्ट, आता पबजीचाच आपण विचार करूया. त्याच्यात जर तुम्ही कोणाला तरी मारताय, त्याची जी वेदना आहे ते तुम्हाला कळत नाहीये. त्यामुळे कोणाला मारल्यावर काय वेदना होते हा जो एक फीडबॅक महत्वाचा असतो हे तुमच्याकडे नाहीच. त्यामुळे तुम्ही वास्तविक जगात जाऊन मग कोणाला तरी मारलं तरी तुमच्यात ती क्षमता नसेलच ना. जरी तो रडत बसला वास्तविक जीवनात, तुम्हाला ते कळणार नाही कारण ती क्षमता तुमच्यात डेव्हलप झालेली नाहीये. हे खूप महत्वाचं आहे. त्याच्याबरोबर अजून मला एक वाटतं की हे आम्ही खूप पालकांना सांगतो की तुम्ही पूर्ण प्रकारे 0 करू नका, पूर्ण 0 करू नका हे गेमिंग, कारण ते पॉसिबल नाहीये. टप्प्याटप्प्याने कमी करा. टप्प्याटप्प्याने कमी करा म्हणजे काय? आठवड्यातून 1 दिवस ठेवा जेव्हा ऑनलाईन गेम फ्री किंवा इंटरनेट फ्री तुमचं घर राहील. तुमचे मुलं नाही, तुमचं घर, म्हणजे त्याच्यात तुमचाही समावेश असतो. महत्वाचा मुद्दा. दुसरं, रात्री जेवताना किंवा सकाळी जेवताना 1 ते 1.5 तास असं ठेवा जेव्हा तुमचे मोबाईल फोन स्विच ऑफ असते. तुम्ही 4 लोक बसून तुझा दिवस कसा होता वारीने फक्त इतकं विचारणार. आतल्या जे भावना आहे, म्हणजे समजा कुठेतरी होतच नाही, कारण पालक आपल्या वेळेनुसार जेवतात, मुलं आपल्या वेळेनुसार जेवतात. आणि पालक विचारतात तरी काय विचारतात? अभ्यास कसं चालू आहे, स्कूल कशी चालू आहे, काही त्रास आहे का, टीचर काय म्हणाली. आता मला सांगा, समजा कुठल्या मुलाला दुसऱ्या मुलांनी मारलं असेल, बुलिंगचा प्रकार चालू असेल, पालकांनी विचारलं हा सगळं व्यवस्थित चालू, तो काय म्हणणार नाही सगळं व्यवस्थित चालू नाही. अगोदरच तो दचकून असतो. सखोल जेव्हा तुम्ही प्रेमाने आत जाणार तेव्हा अशा गोष्टी बाहेर निघतात. भावना बाहेर असंच निघत नाही. तर त्यासाठी वेळ देणं सगळ्यात महत्वाचं आहे. हे एक झालं. याच्यानंतर अजून एक गोष्ट आपण जी केली पाहिजे, जी मला वाटतं खूप प्रॅक्टिकल गोष्ट आहे पण बहुतांश लोक करत नाही, ते म्हणजे आपण जे इंटरनेट कनेक्शन घेतो ना, हे आपण हाय स्पीड घ्यायला लागलोय. 2G आला, मग 3G, 3G मग 4G, आता वायफाय, आता कुठलं जी येईल मला माहित नाही. त्याच्यामुळे तुम्ही ऑनलाईन गेम म्हणा, कुठलंही म्हणा, क्लिक केलं की ते येतं, क्लिक केलं की ते येतं. आणि मुलाला डोक्यात असं बसतं की कुठली गोष्ट क्लिक केली तर ती भेटते. क्लिक करून एखाद्या वेळेस समजी एखादी गोष्ट नाही भेटली म्हणजे काय, परीक्षा दिली मी आणि परीक्षेत चांगलं माझं रिझल्ट नाही आलं, तर तेव्हा काय वागायचं, किंवा लगेच आपल्याला जी गोष्ट पाहिजे ती नाही भेटली तर नेमकं आपल्या मेंदूने त्या गोष्टीला कसं प्रोसेस करायचं हे आजच्या मुलांना किंवा आजच्या लोकांनाच माहित नाहीये. याच्यामुळे हे सुसाईड, मग फेल झालो मी सुसाईड, मला 90% पाहिजे होते 80 भेटले सुसाईड, माझ्या गर्लफ्रेंडनी मला नाही म्हटलं सुसाईड. कारण नाही ऐकण्याची सवय नाहीये, त्या गोष्टीला पचन कसं करायचं ही क्षमताच निर्माण झालेली नाहीये. तर परत सांगण्याचा हेतू असा की जो इंटरनेटचा तुमचा स्पीड असतो ना ते तुम्ही परत कमी करा. जेव्हा तुम्हाला एखादा व्हिडिओ बघायचा आहे तुम्ही त्याच्यावर दाबणार, युट्यूबवर जाऊन एक व्हिडिओसाठी तुम्ही प्ले बटन दाबणार आणि 2G असेल तर त्याच्यात वेळ लागतो त्या व्हिडिओला यायला. हळूहळू तुमच्या मनात ती एक पेशन्सची भावना निर्माण होते. एकदम सोपा उपाय पण केला पाहिजे, आपण आपले पेशन्स वाढवू शकतो. म्हणजे त्याचाच वापर करतो आपण, इंटरनेटचाच वापर करतोय, पण कशा प्रकारे करतोय त्याच्यावर खूप निर्भर आहे. आणि आणखीन एक मुद्दा राहिला तो म्हणजे की आपण लहान जेव्हा होतो तेव्हा अगदी छोटे छोटे खेळ खेळायचो पण अतिशय आनंद देणारे आणि आपल्यामध्ये ना एकोप्याची भावना निर्माण करणारे. म्हणजे आटापाट्या खेळायचो, झाडावर चढायचा देखील आनंद लहान मुलं तेव्हाची घ्यायची, गोट्या खेळायची, लपाछपी खेळायची, भांडायची पण पुन्हा एकत्र यायची, युनिटी एक निर्माण होत होती. ती पण आता होत नाही, कारण जो तो मोबाईलवर क्लिक करत बसतो आणि एकमेकांशी बोलणंच कुठेतरी राहून जातं. त्यामुळे आपल्या पालकांनी
मुलांना समर कॅम्पला पाठवण्यापेक्षा आपल्या नातलगांकडे पाठवणं आता कुठेतरी गरजेचं झालेलं आहे की 15-15 दिवसांची सुट्टी घेऊन पालकांकडे जावं, त्यामुळे संवाद त्यांच्यामध्ये होऊ शकेल आणि तो संवाद आता कुठेतरी कमी पडायला लागलेला आहे. तर ते कशा प्रकारे आपण करू शकू? आपण ही उलट सगळ्यात खूप चांगली गोष्ट आहे, कारण ही सहजतेने होणारी गोष्ट आहे. त्यामुळे आपण आपले नातेसंबंध चांगले जोडले जातील, एकमेकांशी बोलणं होईल, एकमेकांचा परिवार एकमेकांसोबत जोडला जाईल, घरं जोडली जातील. आणि मुळात ह्याच्यासाठी सुद्धा अवधी जर कमी पडत असेल तर आपण ज्या परिसरात राहतो, आज सगळ्यात मोठा प्रश्न आहे की मुलांना खेळायला द्यावंसं वाटतं पालकांना, पण तसे मैदान उपलब्ध नाही आहेत आपल्याकडे किंवा तसा परिसर नसतो. पण आम्ही ज्या पद्धतीने काम करतो त्यातून आम्ही एक विनंती करू समाजाला की जी ज्येष्ठ माणसं असतील ज्या परिवारामध्ये राहणारी, समजा एखाद्या इमारतीत राहणारी ज्येष्ठ माणसं असतील आणि त्या इमारतीतली जी काही 10-15 मुलं असतील, 20 मुलं असतील, तर त्यांची शाळा झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळात तुम्ही तुमच्या देखरेखीखाली जो काही परिसर तुमच्याकडे उपलब्ध असेल त्या परिसरामध्ये छोटे मोठे खेळ घेऊ शकता. मुलांना सांघिकरित्या एकत्र आणण्यासाठी काही उपक्रम राबवू शकता की ज्यातून मुलांचं वाचन होईल, मुलांमध्ये बौद्धिक चर्चा होतील आणि बौद्धिक खेळ आहेत की आपल्याकडे खेळायला. आजकाल मुलं कल्पना करू शकत नाहीत, कारण प्रत्येक गोष्ट आपण बघून लिहितो, कॉपी पेस्ट आणि जी आपल्याकडे पद्धत आहे, तर त्याच्यामुळे फक्त बघायचं आणि लिहायचं. तर शाळेतले प्रोजेक्ट सुद्धा आता इंटरनेट ते अर्धे पालक करून देतात आणि ते फक्त प्रिंटआउट जोडायचे आपल्या, त्या सबमिट करायच्या. ते सबमिशन तुमच्या मेंदूत येत नाही ना, कोणीतरी करून ठेवलंय, ते आपण आयतं वापरतो. तर मुलांना डोकं वापरायला आपण शिकवलं पाहिजे, विचार करायला शिकवलं पाहिजे आणि त्यांना जे वाटतंय ते त्यांनी कृतीतनं कुठेतरी दाखवायला हवं. त्यांच्या हाताला काम नाही, त्यांच्या मेंदूला काम नाहीये. त्यांनी एकत्रितरित्या एक आपल्या वयोगटापेक्षा लहान किंवा मोठ्या मुलांची संगत करून त्यांच्याशी बोलून त्यांना समजावून घेऊन छोटे मोठे खेळ खेळता येतील. आणि मैदान नाही हा प्रश्न निर्माण करण्यापेक्षा आपण ज्या वस्तीत राहतो त्या वस्तीत सुद्धा आपण कितीतरी उपक्रम राबवू शकतो की जिथे मुलांना क्रियाशील राहता येईल आणि मग आपापच हा मोबाईल मागे पडून जाईल. त्यासाठी आपण ऍक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. याच्यात आम्ही खूप केसेस बघतो ज्याच्यात पालक मुलाला का घेऊन येतात, ऑनलाईन गेम खेळतो त्यामुळे नाही, अभ्यास करत नाही त्यासाठी. तर एक पालकांना समजून घ्यायला लागेल ऑनलाईन गेम जे प्रकार आहे त्याच्यातून मुलांना आनंद भेटतो त्यामुळे ते करतायत. तर जर त्याची सवय सोडवायची असेल तर ते गेम करून तुम्ही अभ्यास करा असं जर म्हटलं तर ते होणार नाही. जर तुम्हाला एक चांगली गोष्ट त्यांना जे चांगली वाटते ती गोष्ट कमी करून दुसऱ्या गोष्टी त्यांचा इंटरेस्ट वाढवायचा असेल तर ती दुसरी गोष्ट पण तितकीच त्यांना आवडणारी पाहिजे आणि तिचं महत्त्व पटवून देता आलं पाहिजे खरं तर. आणि पुन्हा विषय तिथेच येतो की संवादावरती जर तुमचा संवाद असेल तर तुमच्या मुलांना तुमचं म्हणणं पटणार आहे आणि संवादच कुठेतरी संपत चाललाय. म्हणून तर मुलं या अशा गेमच्या जाळ्यामध्ये अक्षरशः अडकतात. संवाद कधी होईल ज्यावेळेला पालक मुलांचं ऐकायला सुरुवात करतील. बरोबर. पालकांना एकच अपेक्षित असतं की आम्ही दिलेल्या सूचना मुलांनी ऐकायच्या आणि त्या पद्धतीने वागायचं. पण वाटतं की पालकांनी ऐकून घेणं ही बेसिक जी गरज आहे ना ती पहिल्यांदा सुरुवात व्हायला हवी. बरोबर. खरं तर हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. मात्र माझी वेळ संपलेली आहे त्यामुळे आपल्याला इथेच थांबावं लागतंय. तुम्ही दोघे इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल आभार. थँक्यू. आमच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपण पाहत रहा जय महाराष्ट्र.